मित्रांनो, जर तुम्हाला समजलं की तुमच्या बायकोचं बाहेर कोणाशी तरी अफेअर आहे आणि त्या व्यक्तीने तुमच्या बायकोला प्रेग्नंट देखील केलंय, पण तुमची बायको हे स्वीकारायला तयार नाही, मग तुम्ही काय करणार? लगेचच कोर्टात धाव घेणार. पण कोर्टाने तुम्हालाच त्या मुलाचा बाप जाहीर केलं तर तुम्ही काय कराल? अलीकडेच सुप्रीम कोर्टाने एका खटल्यासंदर्भात निर्णय दिला, ज्यात सुप्रीम कोर्ट म्हणालं, महिलेला कोणीही आणि कितीही वेळा गरोदर केलं तरी त्या होणाऱ्या बाळाचे वडील हे त्या महिलेचे पतीच असतील. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने महिलांना जणू अनैतिक संबंधांतून प्रेग्नंट होण्यासाठी एक प्रकारे लायसन्सच दिलेला आहे. पूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, चला जाणून घेऊया. सुप्रीम कोर्टामध्ये इवान राथिनम विरुद्ध मिलन जोसेफ खटला दाखल झाला. खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत व उज्ज्वल भुयान करत होते. नवऱ्याच्या वकिलाचा युक्तिवाद एवढाच होता की माझ्या क्लायंटची पत्नी गरोदर आहे, परंतु तिच्या पोटातील मूल हे माझ्या क्लायंटचं नसून एखाद्या परपुरुषाचं आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी कोर्टाने आम्हाला बाळाची DNA टेस्ट करण्याची परवानगी द्यावी. या युक्तिवादावर सुनावणी करत सुप्रीम कोर्ट म्हणाले, भारतीय पुरावा अधिनियम 112 नुसार तुम्ही जर तुमच्या पत्नीसोबतच राहत असाल व तुम्ही शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचे पुरेपूर चान्स आहेत, अशा परिस्थितीत तुमची पत्नी अनैतिक संबंधातून जरी गरोदर राहिली तरीही होणाऱ्या बाळाचे कायदेशीर बाप तुम्हीच असणार. तसेच अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला बाळाची DNA टेस्ट करण्याची परवानगी देऊ शकत नाही. जर तुम्हाला बाळाची DNA टेस्ट करायची असेल तर तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल की मागील 1 वर्ष तुम्ही तुमच्या बायकोशी कोणत्याही कारणामुळे शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकला नाहीत. उदाहरणार्थ, तुम्ही बाहेर देशात कामावर असाल किंवा बायको तुम्हाला सोडून माहेरी राहत असेल किंवा इतर कोणतेही कारण ज्यामुळे तुम्ही तुमच्या बायकोसोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत. जर तुम्ही हे सिद्ध केलं तर तुम्हाला बाळाच्या DNA टेस्टची परवानगी मिळेल, अन्यथा नाही. या खटल्यामध्ये नवरा हा बायकोसोबतच राहत होता, त्यामुळे तो शारीरिक संबंध झाले नाहीत हे सिद्ध करू शकला नाही आणि यामुळेच कोर्टाने नवऱ्यालाच त्या अनैतिक बाळाचे वडील म्हणून जाहीर केले. आता या ठिकाणी नवऱ्याची काहीच चूक नव्हती. बायको अनैतिक संबंध करत फिरणार, त्यातून ती गरोदर झाली की ते मूल नवऱ्याच्याच बोकांडीवर बसणार, हे कितपत योग्य आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. जे मूल आपलं नाही त्याचा सांभाळ आपण का करायचा? उद्या त्या मुलाला संपत्तीत अधिकार देखील द्यावा लागेल. बायको व मूल मिळून नवऱ्याची संपत्ती लुटून खाऊ देखील शकतात. ते सगळं ठीक आहे, पण एवढं सगळं होऊनही त्या बाईला मात्र काहीच शिक्षा नाही, म्हणजे पुढे ती 100 जणांशी अनैतिक संबंध करत फिरेल. यावर शेवटचा उपाय म्हणून तुम्ही घटस्फोटाची मागणी केली तरी त्या महिलेला तुम्हाला दरमहा पोटगी द्यावी लागेल. म्हणजेच काय तर कायदा हा पुरुषांसाठी नाहीच तर फक्त महिलांसाठी आहे. तुम्हाला काय वाटतं? सुप्रीम कोर्टाचा निर्णय कितपत योग्य आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.